आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड। माझं दुर्लक्ष आव्हान नाही, तो 12% साहेबांचं खुल्या आव्हान आहे। तुला किती मुलं देऊ सांग मला महाड तालुक्यामधनं? लाईन होतो, लाईन 1 किलोमीटर लाईन होतो मी। तुला कुठली पाहिजे? इंजिनियर पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, बीएससी पाहिजे, बीकॉम पाहिजे, जी पाहिजे ती मुलं आम्ही होतो। पण इथंच 80% मुलांना इथंच प्राधान्य दिलं पाहिजे कंपनीमध्ये। नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, भारतीय जनता पार्टी कामगार कोकण उपाध्यक्ष। आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आदरणीय आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर, आदरणीय धरीशदा पाटील, आदरणीय धारक सर, आदरणीय प्रमोदजी जाधव साहेब, यांना सर्वांना नमस्कार। की तुम्ही पत्रकारांचा तुम्ही विषय जो मांडलाय की बिर्ला बाबतीत, मी त्याची तुमची क्लिप म्हणजे व्हिडिओ क्लिप बघितली वगैरे, बातमी तुमची बघितली। त्या बातमीमध्ये असा उल्लेख केला की बिर्ला कंपनीचे HR मॅनेजर वाटत काहीतरी 12% साहेब म्हणून, त्यांनी असा विचार केला की आम्ही 25% मुलं घेतलेली आहेत, 25% मुलं घेतलीत, मग वरच्या पदावरची 3 मुलं की तुम्ही किती 30% घेतलीत? मला असं वाटतं की वरच्या पदावरती 1% घेतला असेल, बाकी सगळी तुमची वरची महाराष्ट्राची भरलेली आहेत। पण माझा महाराष्ट्रातल्या कुठल्याही मुलीला मराठी मुलीला विरोध नाहीये। माझ्या इथल्या स्थानिक महाड, कोल्हापूर, माणगाव या भूमिपुत्रांना 80% नोकऱ्या द्या, यासाठी मी आज त्यांच्याशी पत्रकारांशी बोलते। तर 12% साहेब, तुम्हाला खुलं आव्हान आहे। तुम्ही सांगा मला, आज महाड, कोल्हापूर, माणगावची आज बाहेरच्या ठिकाणी काम करतात, आज पुण्यामध्ये टॉप 10 लेवल काम करतात, आज मुंबई टॉप करतात, सुरतला मुलं मुली काम करतात। मग तुम्हाला कुठली मुलं पाहिजेत? तुम्हाला आव्हान खुल्या, तुम्हाला माझं दुर्लक्ष आव्हान नाही, तो 12% साहेबांचं खुल्या आव्हान आहे। तुला किती मुलं देऊ सांग मला महाड तालुक्यामधनं? लाईन होतो, लाईन 1 किलोमीटर लाईन होतो मी। तुला कुठली पाहिजे? इंजिनियर पाहिजे, डिप्लोमा पाहिजे, बीएससी पाहिजे, बीकॉम पाहिजे, जी पाहिजे ती मुलं आम्ही होतो। पण इथंच 80% मुलांना इथंच प्राधान्य दिलं पाहिजे कंपनीमध्ये, अन्यथा तुम्ही प्राधान्य हे दिलं नाही, अन्यथा तुम्ही हे प्राधान्य दिलं नाही। रामनवमीनंतर 2 दिवसांनी माझी पत्रकार परिषद आहे। मला सगळ्या गोष्टी MIDCतल्या, तसेच ह्या बिर्लाचे ठराविक जे साहेब आहेत, मला सगळ्याच गोष्टी बाहेर काढू नका। तुम्ही काय आपली काय कसे काय करताय? इथं स्थानिक मुलगा गेट आल्यावरती तुम्ही त्याला कसे हाकलताय, नंतर आल्यावरती दुसऱ्यांना तर कसं हाकलताय, नंतर थोडी बातमी होते साहेबांमध्ये आणि मुलांमध्ये जोडीतून घ्यायचं, पण तुम्ही काय करता? मग फोन लावता कुठेतरी एका अधिकाऱ्याला, तो बिचारा अधिकारी त्याला बोलायला दम द्यायला, असं तर तो मुलगा घरी निघून जातो त्या भीतीने। तो भीतीने घरी येतो, घरात करून बसतो। 12% साहेब, आज लक्षात ठेवा, एक माणूस जर गद्दार झाला तो 3 तालुक्याला तिची वाट लागू शकते। म्हणजे तुम्ही उद्या इथनं निघून जातान, प्रमोशन घेतान, लांब जातान, पण तुम्ही हजारो मुलांचं जाताना वाटवून जाणार, हे लक्षात ठेवा। पण जर उद्या स्थानिक भूमिपुत्र इथं नोकऱ्या भेटल्या ना साहेब, हे MIDC राहणार नाही, इथं गुन्हेगारी लक्षात ठेवा। आणि ह्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही असणार आहे। जर बिर्लासारखी महाड तालुक्यामध्ये जर मोठी कंपनी येत असेल आणि आमची मुलं इथे घरावर स्वप्न पाहिजे असेल, तर या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहे, लक्षात ठेवा। तुम्ही समजू नये आम्हाला या गोष्टी कुठल्या माहीत नाहीत त्या। गुन्हेगारी कशामुळे वाढणार? गुन्हेगारी कशामुळे वाढल्या म्हणजे तुम्ही जर नोकऱ्या देत नसतील, जर त्यांचे आई वडील एखाद्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करत असेल, जर एखादा वडील बॉडी फाटक म्हणून काम करतोय, आई तिथे कुठेतरी काम करते, हे एकत्र येऊन त्या मुलाला शिक्षण देऊन कर्ज काढून जर त्या मुलाला तुम्ही जर नोकरी देत नसेल, तर मुलं काय करणार? मला असं तसं मारायचंच ना, पण मी गुन्हेगार होतो। स्वप्न तेच होणार ना, एवढं मोठं शिक्षण घेऊन 10-15 लाख खर्च करून जर तुम्ही काय नोकरी देत असेल, तो काय मागतो? एक परमनंट नोकरी, आणि तुम्ही परमनंट नोकरी करण्यासाठी खूप काढून येतात 2-3 वर्षे, आणि एक पॉईंट चुकला गेला का म्हणजे तुम्ही हा करता नाही। तर 12% साहेब, थोडी सुधारणा करा, तुमच्या बोलण्यामध्ये सुधारणा करा, तुम्ही कशी असता त्यात पण सुधारणा करा, तुमची जी भाषा आहे उरगट तीही जरा हे करा। आणि मग त्यात तुम्ही बोलला इथले 25% आम्ही घेतले, उपकरणांचे गेले। ही जी जागा नाही MIDCतली, ही यामध्ये जागा नागकंड MIDC ही शेतकऱ्यांच्या मुलाच्या पोराच्या बापाची आहे, ही कोणाची जागा नाहीये, जाऊन विचारा। आणि याच्या कंपनी येतात ना, पहिला प्राधान्य स्थानिकांना द्या। तर एक दिवशी इथं असं स्फोट होईल ना एक दिवशी की तुम्हाला पळताना होईल। तुम्हाला हेच करायचं नाही, पण तुम्हाला कायद्यापर्यंत सांगितले, तुम्हाला जे काय करायचं ना, माझ्या ते काय करायचं करा। पण लक्षात ठेवा, महाड, कोल्हापूर, माणगाव तुम्ही कामगारांनी
तरुण घाबरू नका. तुमच्या पाठीशी जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टी तुमच्या खंबीरपणाने उभी आहे. आदरणीय प्रवीण भाऊ आहेत, आदरणीय दरेकर आहेत, आणि सगळ्यात जास्त आदरणीय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही 100% नोकरी काढणार. आणि 12% तुम्ही जर नोकरी दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये हा नागे देशमुख ज्या बिर्लामध्ये एवढं मोठं आंदोलन करेल की तुम्हाला पळता भूल होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे. माझं नाव अस्मिता अमित नाझरे. आम्ही इथे पोलादपूर माणगाव इथल्या मुला मुलींना काम मिळत नाहीये. त्यांना इथे काम का मिळत नाही? बिर्ला कंपनीत पण काम नाही मिळत का? बाहेरचे लोक येतात आणि त्यांना कामं मिळत आहेत. मग आपल्या इथल्या लोकांनी काय करायचं? त्यांना पण काम मिळायला हवे ना. वरच्या लेवलला जर ती मुलं एवढी शिकलेली आहेत, त्यांनी काय करायचं? त्यांना साध्या सुध्या नोकऱ्या जर मिळून तर त्याचा काय उपयोग? त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं? असं म्हणजे ह्या साहेबांनी जरासं लक्षात ठेवावं की या मुलांना सुद्धा, आपल्या इथल्या सुद्धा मुलांना काम मिळायला पाहिजे. जसं या साहेबांनी सांगितलंय तसं आम्ही पत्रकार परिषद घेऊ. जर त्यांनी जर आमच्या इथल्या मुलांना जर नाही दिलं तर आम्ही आंदोलन सुद्धा करू. काय त्याच्यापुढे आम्ही काय करू ते मग तुम्ही ठरवा. त्याच्या आम्ही करण्याच्या ऐवजी तुम्हीच आम्हाला साथ द्या. तुम्ही आमच्या मुलांना इथल्या आपल्या त्यांना प्राधान्य द्या, एवढंच मी सांगते. तर मी आशाताई चोरट एक कामगार आघाडीमध्ये आहे. पण इथे जे मला दिसतं आहे की इथले स्थानिक पुत्र जे आहेत त्यांची जमीन वगैरे त्यांच्या वडिलांची त्यांनी घेतलेली आहे. मग त्यांना नोकऱ्या का मिळत नाही? त्यांना नोकऱ्या द्यायला पाहिजे. त्या कंपनी काय बाहेरचे लोक आणून त्यांना बसवतात, ते काहीतरी कारण सांगता, हे बरोबर नाही ना. इथं मुलं मुली भरपूर आहेत. माणगाव, पोलादपूर, महाड तालुक्यात हे सांगता त्यांचं एवढं शिक्षण नाही. असं कसं चालेल? त्याचं तुम्ही असं लेखी द्या आम्हाला की आम्हाला एवढे शिकलेलेच मुलं पाहिजे, आम्ही द्यायला तयार आहे. ब्युरो रिपोर्ट, माझे महाड, रायगड.